आज आपण दोन अधिकाऱ्यांवर चर्चा करणार आहोत. एक तुकाराम मुंडे आणि विश्वास नांगरे पाटील. महाराष्ट्रातील सर्वात दमदार अधिकारी कोण? नमस्कार, मी संतोष सावंत आणि आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. महाराष्ट्रात जर सर्वात दमदार अधिकारी असा प्रश्न विचारला तर दोन नावे सर्वप्रथम समोर येतात. एक नाव म्हणजे तुकाराम मुंडे आणि दुसरं नाव विश्वास नांगरे पाटील. एक आहेत IAS आणि दुसरे आहेत IPS. एक भ्रष्टाचार, नियमभंग आणि प्रशासनावर कठोर कारवाई करणारे, तर दुसरे आहेत गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे. पण पण प्रश्न असा आहे, या दोघांपैकी महाराष्ट्रातील सर्वात दमदार अधिकारी कोण? आज आपण कोणाची बाजू घेणार नाहीये. भावना नाही, फक्त तथ्य. दोघांचा प्रवास, कामगिरी, लोकप्रियता आणि वाद आणि या त्यांचं खरं योगदान काय आहे, शेवटी निर्णय आपणच घ्यायचा आहे. एका भागात आपण बघतोय तुकाराम मुंडे कोण आहेत. सर्वप्रथम आपण तुकाराम मुंडे यांच्याविषयी चर्चा करूया. तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहिलेले IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांचं नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच प्रतिमा उभी राहते. नो कॉम्प्रोमाइज, असे नो कॉम्प्रोमाइज ऑफिसर आहेत. नियम म्हणजे नियम. कुणीही असो, राजकारणी असो, कर्मचारी असो, व्यापारी असो, चूक केली तर कारवाई ही निश्चितच. म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीतच त्यांची अनेक वेळा बदली झाल्याची चर्चा कायम राहिलेली आहे. पण प्रत्येक बदलीनंतर लोकांनी एकच प्रश्न विचारला, प्रामाणिक अधिकाऱ्याला टिकू का दिलं जात नाही? दुसऱ्या भागात आपण बघू. आता सध्या FDA मधील धडाकेबाज कारवाई त्यांची पाहता मे 2026 मध्ये तुकाराम मुंडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आल्यानंतर राज्यात बनावट औषधे, भेसळमुक्त अन्न आणि अवैध गुटखा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली. गुटखा विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले. सोलापूरमध्ये परवानग्याशिवाय चालणाऱ्या डेअरीवर छापा टाकला गेला. शेकडो किलो संशयित मिठाई जप्त झाली. भेसळी विरोधात सलग धाडी. अक्कलकोटमध्ये तर विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. अशा अनेक कारवाईमुळे पुन्हा एकदा मुंडे चर्चेत आले आहेत. लोक म्हणू लागले, जिथे मुंडे तिथे धडाकेबाज कारवाई. जिथे मुंडे तिथे धडाकेबाज कारवाई. भाग आता तिसऱ्या भागात आपण बघू विश्वास नांगरे पाटील यांचा प्रवास. आता विश्वास नांगरे पाटील, आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विश्वास नांगरे पाटील हे IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. त्यांची खरी ओळख संपूर्ण देशाला झाली. 2008च्या मुंबईवरील जो दहशतवादी हल्ला झाला 2008 साली, ताज हॉटेलमध्ये जीवाची पर्वा न करता केलेल्या या कारवाईमुळे त्यांचं नाव देशभर पोहोचलं. त्यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पदकही मिळालं. यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदावर काम केलं आणि अलीकडेच नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. लोकांमध्ये लोकप्रिय कोण? आता आपण दुसऱ्या भागात जर टप्प्यात आपण त्यांच्याबद्दल विचारणा केली किंवा त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं ठरवलं तर लोकांमध्ये लोकप्रिय कोण, या दोघांमध्येही लोकप्रिय कोण? तर जर सोशल मीडियावर सध्या पाहिलं तर विश्वास नांगरे पाटील यांचे लाखो चाहते आहेत. त्यांची भाषणं, विद्यार्थ्यांसाठी त्यांची प्रेरणादायी व्याख्यानं आहेत, त्यांची पुस्तकंही आहेत. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तुकाराम मुंडे यांच्याबद्दलही लोक म्हणतात, काम बोलतं. तुकाराम मुंडेंचं काम बोलतं. ते फार कमी बोलतात पण कारवाई मोठी करतात.
आता चौथ्या भागात, पाचव्या भागात जर आपल्या यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोघांमधला फरक काय? विश्वास नांगरे पाटील हे गुन्हेगाराविरुद्ध लढतात, कायदा सुव्यवस्था राखतात, पोलीस यंत्रणा सांभाळतात, तर तुकाराम मुंडे शासन चालवत असलेल्या विभागाचं प्रशासन सुधारतात, भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करतात, शिस्त लावतात. दोघांचं क्षेत्र पूर्णपणे वेगवेगळं आहे. एकाची तुलना दुसऱ्याशी थेट करणं तितकंसं योग्य नाही. कारण IAS आहे, एक IAS आहे, दुसरे IPS आहेत. दोघांचं काम काय? जबाबदाऱ्या आणि अधिकार वेगवेगळे आहेत. दोघांच्याही कामांची जबाबदारी आणि अधिकारी त्यांचे वेगवेगळे आहेत. दुसऱ्या भागात जर आपण पाहायला गेलो तर वादही झाले. दुसऱ्या भागात लोकप्रिय अधिकारी असले की वादही होतात. लक्षात घ्या, तुकाराम मुंडे यांच्या वारंवार बदल्या झाल्या. त्यांच्या कठोर निर्णयामुळे राजकीय चर्चा हे आपण अनेकदा पाहिलं आहे. तर विश्वास नांगरे पाटील हेही काही सार्वजनिक वक्तव्यामुळे चर्चेत आले असून अलीकडे त्यांच्या संदर्भात राजकीय टीकाही झाली. मात्र वादांपेक्षा दोघांची प्रतिमा आजही कर्तव्यदक्ष अधिकारी अशीच आहे. मग सर्वात दमदार अधिकारी कोण? हा प्रश्न सोपा नाही. जर तुम्ही प्रशासनातील कठोर निर्णय पाहत असाल तर प्रत्येक जण तुकाराम मुंडेचं नाव घेतील. जर धाडसी पोलीस अधिकारी, दहशतवादाविरोधातील कारवाई आणि नेतृत्व पाहत असाल तर विश्वास नांगरे पाटील यांचं नाव पुढे येईल. दोघांनाही महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच कोण मोठा यापेक्षा कोणत्या क्षेत्रात कोणाचं योगदान मोठं आहे हा प्रश्न अधिक योग्य ठरतोय. आता निर्णय तुमचा आहे. तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात दमदार अधिकारी कोण? तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात दमदार अधिकारी कोण? IAS तुकाराम मुंडे की IPS विश्वास नांगरे पाटील? तुमचं मत या कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सखोल पॉलिटिकल अनालिसिससाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.